परवा तो
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता.
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्याता, उजळले भाग्याता. उजळले भाग्याता, उजळले भाग्याता. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शने हालावा, संत दर्शने हालावा.
एक मिनिट. ही मागची मंडळीला हात जोडून पाय पडून विनंती करतो, पुढे या ना. पुढे जागा आहे आणि मला काही कळत नाही, मला समाज आहे का नाही. तुम्ही खुशाल माग बसले. तुम्हाला हात जोडून पाय पडून विनंती करतो, पुढे या. उठा उठा उठा, सगळे उठा. मागे बसणाऱ्या मंडळीला हात जोडून पाय पडून विनंती आहे. ए मावशे, ए त्या म्हाताऱ्याला उचलून तिकडे ठेवा. ए उठ ना म्हातारे, हत्तीला हात लावा. घोटाळा करेल कीर्तनात. काय काम नाही, काय नाही. ऐक किती थकलेली म्हातारी. माझी आजी सुद्धा इतकी व्हायची नाही. मी ती पण ही राहिली. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला. संपुष्ट हे हृदय पेटे करुणे पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला. आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा. प्राणा शरीरं ग्रह पूजा ते विषोपभोग रचना. निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वागिरो. यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम. आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत. वचन ऐका कमळापाशी. वचन ऐका कमळापती. वचन ऐका कमळापती.
झाली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला. आज आपल्या या पवित्र आणि पावन भूमीत विश्वाचं संचलन करणाऱ्या एका अलौकिक महायोग्याच्या या भूमीमध्ये 9 नारायणापैकी एका नारायणाचं इथं वास्तव्य झालं. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन आविर्होत्र द्रुमिल चमस आणि करभांजन हे 9 नारायण. आणि ज्ञानेंद्रनाथ या 9 नारायणापैकी हे नाथ संप्रदायाने या ठिकाणी आपलं अस्तित्व कायम केलं. भाग्यवान आहेत. काही 25 वर्षापूर्वी ज्या महापुरुषांनी या भूमीमध्ये पाय ठेवला, नाथांच्या पायावर डोकं टेकवलं आणि पाहिलं त्याने एवढा मोठा महात्मा एवढा या भूमीला लाभलाय. या भूमीमध्ये चाललेलं जे कर्म आहे त्या कर्माला छेद दिला पाहिजे म्हणून वैराग्य मूर्ती परम पूजनीय प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य वामन भाऊंनी या भूमीला स्पर्श केला आणि भूमीचं सोनं झालं. मायबाप सोनं झालं. सोनं झालं. भूमीमध्ये क्रांती झाली. आमूलाग्र बदल झाला. आपली हत्येकडची वृत्ती अहिंसेकडे आली. आपण हिंसावादी माणसं अहिंसक बनलो. आपण काय तुळशीची माळ गळ्यात धारण करायला लागलो. भाऊंनी कृपा केली आणि ही 25 वर्षाची परंपरा आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करते जाते. या परंपरेचे पायिक महंत तत्वदर्शी पुरुष त्या काळचे एम.ए. झालेली ही महान युवती गुरुवर्य हरिभक्ती परायण परम पूजनीय श्री विठ्ठलजी महाराज या गडाची या भूमीची धुरा सांभाळतात. आणि त्यांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी उद्धाराचं कारण आहे. बायबाप आणि त्यांच्या आश्रयाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने गैनाथगडाच्या हा भव्य दिव्य उपक्रम सुंदर रीतीने चालू आहे. तुम्ही किती विनंती केली की सगळी गडी पुढं बसलो पाहिजेत वगैरे, तिथं बसलं तरी काय ऐकाय येत आहे की असं काही थोडंच आहे का? हा चांगलं आहे. कुठं तरी बसून ऐकत माणसं लय हंजाड हिंजाड करीत जाऊ नये. आणि माणसाला करीत जा. सांगायचं झालं तर फक्त माणसाला सांगत जा. माणसं ऐकतात. म्हणून माणूस म्हणून जर आपण जन्माला आलोय, या भूमीत आपण वाढलोय, जी भूमी इतकी पवित्र आहे, या लोकांचा अजिबात दोष नाही, या समाजाचा दोष नाही. त्याला दोषी आम्ही, तुमचा अजिबात दोष नाही बाबा. पहिल्यापासून अशी नेहमी फट पाडली असते, एका बाजूला लेडीज आणि एका बाजूला पुरुष बसले असते तर कोणी नाही. आता बायांच्या माग गडी का राखण बसल्या का काय कळ नसते. काय अवस्था आहे. आपण कुठं बसावं, आपला दर्जा काय, गडीत ना आपण. मग गड्याने कुठं बसलो पाहिजे, गड्यातच बस. मेंढराला कळत नाही. ते सुद्धा खंड सोडून बाजूला जात नाही. खंडच म्हणतात ना त्याला, मेंढराचं खंड. त्यांचा कळप सोडून बाजूला जात नाही. माणसं आहेत आपण. जोपर्यंत माणूस माणसासारखा जगत नाही तोपर्यंत माळा गंध सप्ते सगळं फेल आहे. माहिती काही नाही उपयोगीचं, काही परिणाम होत नाही. त्याचा परिणाम झाला नाही. औषध घेतलं तर मग या भजनांनी मला वाटतं यांनीच औषधाची बाटली तिथं कोणी तुम्ही करा, तुम्हीच खोकल्यावरचं औषध तुम्ही प्याला माझ्या देतात. ते जर परिणाम करत नसेल तर 2 पेग हाणायची. कळलं तुम्हाला?
कळ औषध परिणामी नसेल तर घेऊन फायदा काय मायबाप? फायदा नाही. म्हणून बाबांच्या नाथरायांच्या चरणी झालेल्या नाथांचं साष्टांग दंडवत घालतो. महाराष्ट्रात 3 परंपरा जन्माला आल्या. या 3 परंपरांपैकी एक परंपरा ती दत्त परंपरा, दुसरी परंपरा ती नाथ परंपरा आणि तिसरी एक परंपरा जिची उंची आहे, जे संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, अशी चैतन्य परंपरा. चैतन्य परंपरा, दत्त परंपरा आणि नाथ परंपरा या 3 परंपरा मच्छिंद्रनाथापासून आदिनाथापासून एक प्रभाव परमार्थाचा चालू झाला. आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्राला धरले. परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा येथून निवृत्तीनाथ माऊली ज्ञानोबर ही परंपरा. दुसरी चैतन्य परंपरा आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि सांगीतानी खून मालिकेची. आणि तिसरी जी परंपरा ती परंपरा तुकोबरायांपर्यंत आहे. आणि दत्त संप्रदायाची परंपरा मायबाप ही जनार्दन स्वामी पासून, आदिगुरु पासून, दत्तात्रेयापासून नाथरायापर्यंत येऊन पोहोचली. नाथराय, भानुदास महाराज, नाथ बाबा या परंपरेचे पायी. आणि या 3 परंपरा जन्माला आल्या. आणि या 3 जिथं एकत्र आल्या ती 4थी परंपरा आहे. आणि तिचं नाव आहे वारकरी संप्रदाय मायबाप. त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. दयाने घातली मुक्तीची गवारी, दयाने घातली मुक्तीची गवारी. मिळाली वाली वैष्णवाची, मिळाली वाली मांदियारी जमा झाली वैष्णवाची मायबाप. मोक्षाची रेलचे पंगतच घातली. जशी बघा पंक्तीला माणसं महाप्रसाद ग्रहण करतात. किती सुंदर आहे वातावरण. एवढं अलौकिक वातावरण. आपण त्याचा पुरेपूर फायदा घेत नाही. तो दुःख ते. म्हणून काय करायचे त्या महात्म्याला. तुमच्या माझ्यासाठी आयुष्य समर्पण केलं रे त्या महापुरुषाने. त्याची थोडी जाण ठेवत जाऊ. त्याची जाण नाही ना ठेवली आपण तर आपल्या इतकं कृतज्ञ या जगात दुसरं कोणी राहायचं नाही. जाण ठेवत जाऊ मागच्या पिढीची. त्याच्याबद्दल उदास होत जाऊ नाही.
त्याची निर्बत्सना करीत जाऊ नये, त्याचा सन्मान राखत जावं मायबाप. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावत जायचे म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. म्हणजे संगीत विशारद हरिभक्तीपरायण ज्याने या संप्रदायात 50 वर्ष सातत्याने सेवा केली असे मोहन बुवा, त्यांचे सगळे साथीदार. मृदंग फार सुंदर वाजवतो, बळवतो एकदम चांगल्यापैकी. पण तुला प्रोत्साहन म्हणून आम्ही टाळी सुद्धा वाजवित नाही. हे आमचं नाही, हे मी सांगायचं का लोकांना की तुझ्यासाठी निदान कमीत कमी टाळ्या 4 वाजवल्या. आणि इथं नाही या मंडपात टाळ्या वाजवल्या तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावर वाजवावं लागतं. लय बेकार असतं म्हणून टाळी वाजवावी, पुढे उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. टाळी वाजवतो आणि आनंदाने जीवन जगत जाऊ. मजेत आहे. काय गायलं तुम्ही, सुंदर गायलं. म्हणून बोलत तुम्ही सगळी याच्यातली मंडळी मस्त पेटी मास्टर आहेत. मस्त. मला कधी कधी अशी चांगली माणसं चोपदार मस्त येतात. बरं, कमीत कमी चौघात ही काही कमी नाही. तो लागतोच की मार्ग. चांगलंय. अरे ही चौकदाराची भूमिका कोणाला करायला मिळते. अनंत जन्माचं भाग्य लागतं मायबाप. त्यावेळी चौकदार म्हणजे ही काठी म्हणजे धर्मदंड आहे मायबाप. माऊलीच्या सोहळ्यात नुसती काठीवर केली तर लाख लाख समाज एका जागेवर थांबतो मायबाप. इतका या काठीला महत्व. या बिचाऱ्यांना माहित नाही. आपलं परंपरेने काठी घ्यायची, महाराजाच्या पायावर डोकं टेकायचं, महाराजाला इथं पोहोचायचं, महाराजाला घालवायचं, बस. याच्यापेक्षा काही ते आपलं काय, आपलं वजन काय, आपली ताकद काय पुष्कळ कळत नाही. काय माणसाला काय कळतंय? अरे देवाला कळत नाही आपल्यात काय ताकद आहे म्हणून. काय बोलतोय मी? त्याचा महिमा भक्ताला कळतो, देवाला नाही कळत. मी किती मोठा आहे, केवढा आहे, माझ्यात किती ताकद आहे. सूर्याला काय माहित तुझ्यात किती प्रकाश आहे. आपल्याला कळतंय की आपण सगळं विश्व पाहतोय त्या प्रकाशात. ही मजा आहे आणि हा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून सर्वांच्या पायावर कुठेही बसलेला आजच्या दिवस. उद्याच्याला नेम बदला गावकरी मंडळी. इथून रांगोळी टाकायची सरळ महाराजांच्या त्या सभा मंदिरापर्यंत अशी सरळ. इकडल्या बाजूला लेडीज आणि इकडं गडी बसत्या. कुठेही बसू द्या. ही सगळी इकडं बसली की फुल भरल्याशिवाय राहायचं नाही. लय माणसं येतो, लय माणसं. मग पंक्तीला बघितली मी, त्यातली 20% गेली महागारी. काय काय वाढून न्यायलेलं बघितलं मी. मी म्हणलं वाढून कशाला चाललं बा मावशी? म्हातारा घरी बरं ठेवलं अजून. काय गमत आहे. खाण्याबद्दल वाद नाही. अरे लय इथं कमतरता नाही. सकाळचं बादलीभर ते हे काय पोहे शिल्लक होते आतापर्यंत. खाय ना त्याला रे. खायला कमी नाही, फक्त शिस्त आणि नियम ह्याची कमतरता आहे. आणि ही संप्रदायाची मर्यादा आहे. हे काय इंडियन पिनल कोड ऍक्ट नाही की एखादी घटना दुरुस्ती केली म्हणून चालतं. हा संता घरचा लॉय मॅडम. ही कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हो, ही संतांच्या घरची मर्यादा आहे. तिचं जतन करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणार, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली. भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावरची साधना आणि देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार
इतिहासाच्या पानावर ज्याने सुवर्णाक्षराने लिहिला त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला महाराज या अभंगामध्ये महत्वाचा भाग सांगून जातात जीवनाचा. थोडा आवाज कमी कर. फार सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. तुझं नाव घ्यायचंच नाही. मस्त एकदम चांगलं आहे. मुलगा बी चांगला आहे. लग्न झालं. मागल्या 10-5 वर्षापूर्वी भेटला असता तर केला असता जावाय. कुठलाही चालतो आपल्याला काय करा. ही मोठी मजा असते. हे फार महत्वाचं आहे. साऊंड सर्व्हिस सिस्टीम ही जर चांगली नसेल हे फार सुंदर आहे आणि हे लावायचं ज्ञान गरजेचं आहे. कधी जर पुण्याला गेलाच बाळा तर भरतनाट्य मंदिर पाहायचं, बालगंधर्व रंगमंदिर पाहायचं की कुणीकुण आवाजाचा मारा हाणला जातो. ठाण्याला गेला तर गडकरी रंगायतन बघायचं, मुंबईला गेला तर षण्मुखानंद सभागृह बघायचं आणि हे सगळं नाही जमलं तर नारायणगावला जायचं एकदा. नारायणगाव कळतं का? टांग 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 एकदा. मग मजा येते आणि आनंदही मिळून जातो. पण जेवण चांगलं होतं का? हसतमुख राहा, प्रसन्न राहा. लगेच्या लगे काही स्वर्ग मोक्ष मिळत नसतो. वारकरी तत्वज्ञान कळत नसतं. गटन मटन पटन रज्जून सरपंच थांबून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन हे कुठं कळत असतं. ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप. पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं मायबाप. वारकरी व्हावं. तुकोबराय म्हणजे काही नाही होता आलं तर काय होत. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय पाय पाय पंढरी, पाय पाय पंढरी, पाय पाय वारकरी हो. जीवनात बाकी सगळं होता येतं. प्रारब्ध चांगला असलं तर सत्ता मिळते, नशीब चांगलं असेल संपत्ती मिळते, काही अनंत जन्माची पुण्याई असेल तर चांगल्या कुळात जन्म मिळतो. परत प्रारब्धादी नसतं. मुलं बाळ होणं, संपत्ती मिळणं, सत्ता मिळणं हे नशिबात आहे. पण संत भेटणं मात्र हे पुण्याईच लागते. त्याच्याशिवाय संत भेटतच नाहीत. माहिती पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य हृदयाचा कथा, भाग्य हृदयाचा कथा. झालो सन्मुख जो कैसा, झालो सन्मुख
आपण भाग्य दहनदारा पुत्र याला भाग्य म्हणतो, पण संत त्याला काय म्हणत नाही, प्रारब्ध आहे हे सगळं. कर्मानुबंधिनी मनुष्य लोक, जीव हा कर्माने बंदिस्त आहे. त्याचं जसं प्राक्तन असेल तशी त्याला संपत्ती ऐश्वर्य मिळून जात, पण भाग्य खरं कोणाच आहे? भाग्याचा उदय ते हे जोडी संत. भाग्य त्याला म्हणायचं की बाबांचं दर्शन झालं, भाऊंचं दर्शन झालं, अरे याच्या इतकं भाग्य आहे कशामध्ये? त्याला भाग्यवान म्हणायचं. साधूचं दर्शन झालं, अस्सल साधूच, नकली साधूच काय उतारलाय साधूला अलीकडे, धरण फुटलंय साधूच, काही काही करतात साधू लोक अलीकडे. एकाने तर नाशिक मध्ये बरीच जण घालवली एका साधू, चाकणकरांनी सुद्धा राजीनामा दिला. असं साधूच्या नादी लागू नाही. कुठल्याही कुठं अंगारान दोपारान, कुठं करगोळी कापून, कुठं काहीतरी जाऊन नाही साधूनी. एका साधूने तर 5 किलो केसच एकात घेतलं आणि केसाला केस वळलं. 10 लोक महाग केस धरून चालायला, लोक पाया पडायचे. लोक म्हणले अरे इतकं लांब केस आहेत, 30-40 फूट म्हणले काय वय असेल बाबाच. पाया पडायचे, म्हणायचे महाराज तुमचं वय काय? तो बी लय गुंडाळ होता. तो म्हणला मी रामप्रभूच्या लग्नात आचार्य होतो म्हणला. इतका गुंडाळ होता. एक जण भेटला पुढं, पाया पडला, म्हणला महाराज आपलं वय काय? तो म्हणला रामप्रभूच्या लग्नात तूप वाढायला होतो म्हण. तूप वाढाय म्हणलं की त्याने माग सरला, अशी एक कलशीला ठेवून दिली खाड पूर्ण. तो म्हणला मारतो काय? म्हणला मी सुद्धा त्यावेळेपासून तुझी वाट बघतोय, तो मला कमी वाढलं होतं म्हणला. तू कमी वाढलेला आहे मला. नकली साधूला काय नक्कलच आहे माहिती. असं साधू साधूच असतो रे बाबा, ते कधी बदलत नाही काय. तर माझ्याकडे बघा ना तुम्ही, 80 वय चालू आहे माझं. मायबाप जालिंदर महाराजाच्या कृपेने, भाऊंच्या कृपेने 80 वय चालू आहे आता, 1910 पासून कालच्या. अजून तब्येत चांगली आहे. कशाची कृपा आहे? आमचं 80 वर्ष नाही, 70-65 वर्षात ज्याला काही नाही आजार, ती महात्मे सुद्धा बसल्यात मला सल्ला देतात की तुम्ही आता महाराज बस करा. 55 वर्ष झालं कीर्तन करताय, आता बसा. मी बसतो ती बसून इथं बेकार पट बदामाचा शेरा खातून बसतो रे बालिंग्या. नाचो कीर्तनाचे आमच्याकडे नाचलं हे, त्यांची काय वय का नाचायची, पण ते ताव येतो अंगात. आलं वाजलं की जसं अंगात येत, वाजल्याशिवाय अंगात येत नाही, कुणाच्याच नाही अंगात येत. आमच्या शेजारी एक बाई राहायची, आला अंगात तिच्या, त्या हलगीवाल्याला म्हणायची बजाव बजाव बजाव, तो ते हाणायचं पोरग. आणि ते नाचता नाचताच कमरेची पिशवीच पडली म्हातारीची. काय 10-20 रुपये असतात जुन्या काळात. मी बी ती बघायला गेलेलो, लहानच होतो मी, 10-12 वर्षाचा. पण चला मी ती पिशवी पडलेली पाहिली आणि त्या पिशवीकडे त्या गर्दीतून पाय केला असा वळायला लागलो. तर ती अंगात आलेली म्हातारी बाई म्हणायची नको म्हणायची, आणि तिचा नवरा जवळ उभा, त्याला करायचं इतकं चाहत्या देवराव. मला कधी कधी वाटतंय काय चाललंय रे हे, कशाला उग काही करून नाचतो होत नाही. खऱ्या साधूला शरणला कुठेही लेकरा बाळासाठी, कुठं कशासाठी काय अंधश्रद्धा. माग 10-20 वर्षापूर्वी तर बाया गुजरातला जायच्या, तिथं अम्मा म्हणून एक म्हातारी होती. बाईच्या पोटावरून हात फिरला की बाई गरोदर राहायची.
बरं झालं ती बायांच्याच फेरवायची. तिने खरं लालूच्या फिरवायला पाहिजे होतं. काय सांगायची गंमत. कोण नसतं कोणाचं लबाड आहे सगळं. हे परवा अनुभवलं. माणसं नुसती खोटी सगळी. माझ्या घरची असो, तुमची असो, कुणाची असो, काही नाही. आमच्याकडे बिबट्या आलता परवा. ते वाघरूचही बारकी जात आहे बिबट्या म्हणून. तुमच्याकडे आलते कधी? इकडं आलते का? ते आमच्याकडे आलं ते बिबट्या. एका जणाचा 7-8-10 गुंठ ऊस होता आणि 8 वाजता लाईट यायची म्हणून ते लाईट चालू करायला गेलं आणि महागारी चालू नाही 10-11 वाजतो 10 वाजतो. मग घरच्यांनी काय अंदाज बांधला? आता 8 वाजता गेलेला गडी लाईन चालू कराय महागारी आला नाही म्हणजे बिबट्याने खाल्ला. रडायला लागली बायको, रडायची, पोरं, म्हातारी आई रडायची. बाप आई म्हणायची मला देवाने नेला असतं तो बरं. बापही म्हणायचा मी तरी काय करायचे महागाराम. ती बाई आरडायची, पोरं आरडायची. मला सत्य कळलं त्या दिवशी. सगळी आरडत होती पण बघायला कुणी जात नव्हती. कळलं तुम्हाला? बघायला नव्हती जात कोणी. मीच तिथे गेलो, सगळी रडत आहेत म्हणलं का रडताय? म्हणजे गंगाराम 8 वाजता गेलाय ते आलाच नाही. देवाने मला नेला असतं तो बरं झाला असतं वगैरे. मी म्हणलं मी जाऊ का? मग तर म्हणजे जगाच्या कल्याणा. समजाच्या युवती इतकी वसतात माणसं म्हणून मी 50 पोरं जमा केली. म्हणलं आपापल्या घरच्या हात्याने घेऊन या. कोणी कुऱ्हाडी मुडलेल्या, कोणी तलवारी गाजलेल्या, पाहल्याला टोक नाहीत. असली जुनी हात्याला घेऊन आली 50 पोरं. म्हणलं घाला याला उसाला आणि एक फटाका वाजवा त्याच्यात. तो वाघ बाहेर आल्याशिवाय राहत नाही. जिकडे ज्याच्याकडून बाहेर येईल त्याने असा घाव घालायचा की तुकडाच पडला पाहिजे. हे मी 100 फूट लांब उभा राहून सांगत होतो. मी कशाला मारायला जाऊ? मी कधी पळायचो बिबटे निघाले होते? काय नाही. तोपर्यंत एका जणांनी बॅटरी लावली तर तो गंगाराम सरीला बसलेला. महाराज म्हणले गंगाराम तर आहे. मग मी गेलो पळत पुढं. म्हणलं गंगाराम का बसला? मरायचं होतं काय? म्हणला बसलोय तसं. अरे बाबताचं वातावरण तुला माहित आहे का? तो म्हणला बिबट्या आल्यानच. अरे म्हणलं बिबट्या आल्यानच त्याचीच वाट बघतोय. म्हणला म्हणलं बिबट्याची काय वाट बघ? तुझा परिस्थिती बरी आहे, बायको आहे, मग 2 आहेत मुलं, 4-2 गाय आहेत, बारका ट्रॅक्टर आहे तुझ्याकडून. मरायला का लागला तू? कशामुळं? तुम्हाला नाही कळायचं म्हणून. अरे खाईन ना बिबट्या. म्हणलं मी खाण्याचीच वाट बघतोय बिबट्याची. अरे पण कशासाठी? त्याने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. तो म्हणला बिबट्याने जर मला खाल्लं तर त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागल आणि मग आमची भावकी खाईल. म्हणत कवा खळाची व्यंकटी सांगायची, दोरीताचं तिबीर जायचं, विश्वासधर्माचा सूर्य. त्याला आमच्या प्रार्थनात माहिती माणसाची इतकी निकृष्ट दर्जाची वृत्ती झाली. आणि संत हे व्यापक वृत्तीचे असतात. नाही ते काहीच नाही. एकदा देवाचं नाव घेतलं ना ते टाहो फोडूनच नाव येणार नाही. टाहो फोडून नाव येणार. तेथपर्यंत आपले हात जाईल तेथपर्यंत नाव घेणार. आता ही एवढा मोठ्याने जर गजारी केला सगळ्या मंडळींनी तर भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत का नाही तो आवाज? म्हणा एकदा हर हर हर. काय दृश्य होतं म्हणतं माय तिकडं पाहण्यात. हर हर महादेव म्हटलं. बायाने म्हणायचं नाही, फक्त गड्यांनी हर 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 हर. नाव मुखात यायला भगवंताचं नाव मुखात येत नाही लगेच. पण हे
याच्यातही काय चुकार असतात हे काय सगळे असं प्रामाणिक असलं मी नाही सांगितलं. आमच्याकडे परवा काल होता ते सप्त्याचा. आमच्या गावाला दुधाचं उत्पन्न जास्त आहे. मग त्या सगळ्या 25 दूध डेअरीच्या चेअरमनला बोलवलं. मी बोलून घेतली, बसली मीटिंग. म्हणलं काल्याचा महाप्रसाद तुमच्याकडे. ती इतकी खुश बोलायला चाबरगडी. ती म्हणली महाराज आमचं भाग्य उजळलं की तुम्ही आमच्या वाट्याला काला दिला. मी म्हणलं पण काय प्रसाद करता काल्याचा? काय नाही म्हणते महाराज, एक कॅन दुधाचा आणून टाकतो 40-40 लिटर. मग इतकं दूध जमल्यावर बासुंदी करू, पुऱ्या, भजी, काय असं सुकी भाजी, एखादं बटाटा भाजी वगैरे. मी बी खुश झालो आणि मीटिंग संपली. आणि ही गडी महागारी निघाल. हुशार गडी चेअरमन. एक जण विचार करीत गेला की बाकीच्या 24 केंद्र जर दुधाची आली तर माझं एक पाण्याचं खपाना काय कळतं का मी काय बोलतोय. आणि प्रत्येक जणाने काय ओतला येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने स्वतःचे अनहित केले. अरे देवाला फसवायचं नाही, तर फसवायचंच नाही. मग कधी आपल्याला कोणालाही दुसऱ्यासाठी खांदलेला खड्डा कधीतरी आपल्यासाठीच होतो माहिती. कधी साधू संतांच्या विचाराची पायमल्ली करू नये. त्या विचाराने आपण आपलं जीवन, ते संत काय सांगतात, माझे तुकोबराय काय सांगतात, आपलं भाग्य कशाने उजळलंय हे सांगायलाच अभंगात उजळणं हा शब्द जुना आहे. पूर्वी भांडी उजळली जायची.
तांब्या पितळाच्या भांड्याला एक तिकडे लोक यायची कलाकार आणि त्या बेरक्यावर विष्टो असायचं आणि ते भांड तापवायचं, त्याच्यात कथील नवसागर टाकून काय पावडर टाकून त्या भांड्याला कलई करायची, म्हणजे भांड उजळायचं. उजळणं म्हणजे काय, कशासाठी? अरे उजळलेल्या भांड्यात पदार्थ चांगला जास्त काळ राहतो म्हणून भांड उजळायचं. आपलं भांड इतकं भांगार आहे कारण देवाने देतानाच आपल्याला तसलं दिलंय. नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी दिदली रे कानोबा तुझी आम्हाशी का दिली वांगू दिली. अरे आम्हाला देतानाच असली गुंगडी, हरकत नाही. याच गुंगडीला तुकड्या दास म्हणतात एकेकाने. माझी गोदडी झाली जुनी धुवून आणा कोणी माझी गोदडी झाली. गोदडी या शब्दाचा अर्थ, गोदडी म्हणजे वाकळल्या पाट नाही, शरीराला म्हटलंय. हे गोंगड ही शरीराला उपमा दिली साधू संतांनी. मग माझं भाग्य उजळलं भाग्य. कधी पण याचा परिणाम काय? एक गोड वाक्य सांगतो कांबा, संताचं दर्शन झालं आणि आपलं भाग्य उजळलं. हे कशावरून ठरवायचं? ज्यावेळी आपल्या अंतःकरणातून चिंता पळून जाईल मायबाप, त्याच वेळी समजायचं की आपलं भाग्य उजाळलं. आपल्या अंतःकरणात जर चिंता असेल, अवघी चिंता वारली, संपली पाहिजे. जोपर्यंत चिंता संपत नाही, सगळ्यात मोठा रोग आहे हा. दोन शब्द आहेत, चिता आणि चिंता. चिता मेल्यावर चालते माणसाला, पण चिंता मात्र दिवसात जिवंत असताना चालती ही चिंता. चिंता सोडून गेलाय आणि त्या प्रभूला अनन्य भावाने शरण जाय. चिंता संपून जात. हे संत दर्शनाचं फल आहे. हे सांगा अभंगाचं तो सुदर्शनी आला
किपरच्या हातून चेंडू मागे गेला तर चौकार होतो एवढं मला माहिती. काहीतरी झालं, कुठं तरी गोळ झालं. पेरताना दोन गोष्टी होत असतात, एक डोला तरी पडतो नाही तर दुसरं जुळ तरी होत. काय बरोबर आहे का? मी काय म्हणतो, एक डोला, डोला म्हणजे फटा आणि जुळ, दोन एकत्र एक. डोला परवडतो पण जुळ परवडत नाही. डोळ्यातून कोळपा जातं पण जुळ सगळं काढून नेतं, कळलं? पण जुळ्याला लय जपायचं. इथं नेमकं काय झालं का, बेरला नळा ही बी कळलं नाही. नळा बेरणं एक भानगड आहे. मला थोडी शेती, थोडी म्हणजे 25 एकर, गरिबी पुरते बसायला जाते बेकार जात. पेराय शिकलो मी, पेराय शिकलो आणि सुरुवातीला लहान होतो त्यावेळेस 8-10 वर्षाचा असेल तेव्हाच पेराय शिकलो. हलकी रानं, हुलगा, मटकी, तुरी वगैरे असली, बर्डाची रानं पेरायची, पण बागायत पेरलं नाही. थोडं मोठं झालो 12-13 वर्षात. वडील म्हणजे यंदा तुला ज्वारी ही बागायतात पेरवला. म्हणलं बिघडली तर वर्षभर काय खायचं बाबा. पण आमचं म्हातारं लय हट्टी होत, तुलाच पेरावं लागत. आर्यशेचं होत तर ते हट्टाला पेटलं. ते म्हणलं नाहीला झालं, पेरायला धरलं. बैल चांगली होती, ती पण भरली, बांधाकडून लावली. सरळ पहिलं तास आलं की पुन्हा काय प्रश्नच नाही, ती बैलच चांगली चालणारी. 4-5 फेर आलं. तुमच्याकडे फेर म्हणता का मुरडा? मुरडा, हा मुरडानं 4-5 आणली. तो दुसरा पेरणारा आला चांगला. तो आमच्या भागातला नंबर 1चा होता. 6 इंचावर 9 इंचावर पाहिजे तिथं दाना पाडायचा. इतकं भारी होत. तो आला माझ्या बरोबर चालला. 2-4 मुरडानं त्याने फिरला आणि माघारी निघाला. मी ते पण थांबवून म्हटलं, काका बरं चाललंय का हे? तो हसला. मी म्हणलं बरं चाललंय का? महाराज म्हणला बरं चाललंय, पण नळ जरा ज्यादा वाजत्यात. काय वाक्य त्याच? नळ जरा ज्यादा वाजत्यात, त्याचा अर्थ काय? दाट होत असलं पाहिजे. आणि तेथून पुढं मी मूठ चोपली, ती 9 फुटावरची पाडून उगावतो. दुर्जनाचं एक वाक्य सज्जनाचं आयुष्य बर्बाद करतं मायबाप. आणि सज्जनाचं एक वाक्य नारद महर्षीचं वाल्याचा वाल्मिक बनवतं मायबाप, वाल्मिक बनवतं. काय परिणाम आहे? पण महापुरुषाचं एखादं वाक्य आपलं जीवन कृतार्थ करत असतं मायबाप. तया महावाक्याचे नावे गुरु कृपेचे ठावे. माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. तैशी विश्व स्वप्नेशी हे माया. नींद सांडोनी धनंजया. चेईला गोया नंदपणे जो. ज्ञानोपरा ज्ञानेश्वरीत माझी माऊली लिहिते की हा कृपा झाली की काम भागायला लागलं. माझं भाग्य उजळलं. माझी चिंता संपली, चिंता संपली. आणि संत चरणाचा, संत कृपेचा काय होतंय? संत कृपेने होता तुझी कृपा. पशु बोले वेद चाले निर्जीव भिंत आगाध महिमा. अरे साधूची कृपा झाल्यावर भिंत सुद्धा चालायला. रेडा बोलतो, रेडा दान केले संती कल्पनी सरेना, कल्पनी सरेना, कल्पनी सरेना.
अकल्पापर्यंत ते दान संपत नाही बाई. अकल्पायुष्य व्हावे तया माझ्या सकळा अकल्पापर्यंत हे कोण चाललं पाहिजे. हे मागणं संतांचं. याच्याकडे जरा बारकाईने पहा. आणि संतांचं दर्शन झालं की परिणाम काय होतो. फार पूर्वीची गोष्ट ज्ञानोबारायांच्या काळात ज्ञानोबाराय आणि नामदेवराय सगळे बरेच संत बरोबर आणि तीर्थयात्रेला गेले होते. उत्तर हिंदुस्थानामध्ये तीर्थयात्रा गेली, पण माऊलीची आणि माझ्या नामदेवरायाची कीर्ती इतकी मोठी होती की ह्या गावात मुक्कामाला आलं की पुढच्या गावातले लोक स्वागताला तयार राहायचे. ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचायची. सज्जनाचं माप आहे ते. कोणी म्हणायचे अहो त्या माऊलीने रेडा बोलवलाय, भिंत चालवली. एक जण म्हणायचं ते दुसरे संत नामदेवराय, त्यांच्या हाताने देव जेवलाय. नैवेद्य हातीचा मूर्ती देव जेवलाय. ही कीर्ती ऐकली की लोक हजारो दर्शनाला यायची माऊलीच्या नामदेवरायाच्या. आणि एका गावात आली, सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्याच्यात एक चोर होता. सगळीच पाया पडतात म्हणजे त्या चोराने बी डोकं टेकवलं ज्ञानोबारायाच्या पायावर, नामदेवरायाच्या पायावर. त्या चोराचं नाव होतं हरिपाळ. अतिशय मोठा दरोडेखोर. साधा चोर नव्हता. असं गावा फेवात वगैरे असल्या काही किरकोळ चोऱ्या करीत नव्हतं. किरकोळ चोर वेगळं असतात. कुठं एखाद्याच्या रानात गेलं की कडाप सारभऱ्याचा आणेन, कुठं कोणाची मकाची कणस घेऊन येईल, कुठं जेवाय गेला की वाटीच खिशात आणेन, हॉटेलात गेला की चमच्याच आणेन, कीर्तनाला येताना अनवणीची येईल. कळत नाही का माझं म्हणणं? येताना अनवणी आला म्हणजे जातानी गोष्टच वाद. पण हा चोर मोठा दरोडेखोर 25 किलोमीटर मध्ये बहुताची चोरी करीत नसायची. लांब जाऊन चोऱ्या करून यायचा. गावात त्याला पत्त्याच नव्हता की चोर आहे म्हणून. पण ज्ञानोबारायाचं दर्शन झालं चोराला आणि इतका बदल झाला त्याचा. त्या क्षणी माहिती लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर जसं सोनं होत, तसं माऊलीच्या स्पर्शाने त्याच्या आतली जी वृत्ती चोरी करण्याची ती वृत्ती संपून गेली. मायबाप वृत्ती राहिलीच नाही. तो पुढं झाला पुन्हा आणि हात जोडला माऊलीला नामदेवराय की आजच्या दिवस मुक्काम करा तुम्ही. उद्याच्याला मला तुमची पूजा करायची. अख्ख्या गावाला जेवण द्यायचे. कोण म्हणतंय? हे दरोडेखोर. सगळी लोक हसली म्हणजे काही जुळ काय. पण माऊलीने ऐकलं, आजच्या दिवस मंदिरात मुक्काम करा. राहिली माऊली मुक्कामात. नामदेवराय राहिले. भजन झालं रात्रीच. ठराविक लोक त्यांचा भोजनाचा प्रबंध झाला. आणि तो हरिपाळ घरी आला. त्याच्या बायकोला कळलं होतं तो की आपल्या नवऱ्याने घोषणा मोठ्या केल्या. काय होईल आता? ती म्हणली काय तुम्ही कसं बोललात? कुठून? आपल्या घरात तर मीठ सुद्धा नाही आणि अख्ख्या गावाला जेवण मंडपन अंकन आचार्य काही सांगितलंय. ती म्हणला तू गप्प बस, मी धंदा करून येतो. मागचं दार उघडलं. ते 2 दार असतात घरावर मोठ्यांच्या. एक पुढचं दार असतं, ती सभ्यपणाचं असतं. मागचं जे दार असतं ते काळं दार असतं. बहुतांशी संपत्ती ती मागच्या दारानेच येते. पुढच्या दाराने थोडं येतं. ही काही पुढच्या दाराने आलेले आयुष्य उभा राहील. मागच्या दाराने ज्यांची आणली ना
हे गाड्यान घोड्यान काय हातात असेल मागचं हे काळं दार, त्या दारातून हा हरिदास बाहेर आला, हरिपाळ, आणि 25 कोसावर चौकोला होता, तिथे एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडावर बस कुणाची तरी वाट बघत त्या रस्त्याने कोणतरी आलं की लुटायचं. 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजल्या, कुणी येईनाच त्या दिवशी. भगवंताची प्रार्थना केली, त्या कधीच आठवण न केलेला गडी. पंढरीराय म्हणला, आज जर कोणी गिराईक नाही आलं तर माझ्या वालीला मी ज्ञानोबारायचं पाय कसं होणार, कसा सन्मान करणार, कसं गाव भजन देणार. आणि फोन लागला देवाला त्या दिवशी. रुक्मिणी आई साहेबाला देव म्हणतात, उरका दाग दागिनं घाला. ती म्हणजे कुठं लग्नात जायचंय का? ती मला लग्नच आहे, पण ती एका वेगळ्या गोष्टीच आहे, लवकर उरका. आई साहेबाने सोन्या चांदीचे अलंकार धारण केले आणि हे छकडा तयार केला. जुन्या काळात नव्हते छकडा असेल, आपल्याकडे बैलगाड्याला बनवून त्याला मला वाटतं तट्याला काहीतरी म्हणायचं. तट्याला लग्नाला याला जाताना, मोठ्याचं लग्न असलं तर 5-50 बैलगाड्या जायच्या, तट्याला लावून वाहून पडदं सोडल्यानं, आणि येताना गाडीवानाच्या गप्पा, अख्खी गंज हाणली त्याची. गंज हाणली, दुसरं काही नाही, चांगलं सांगायचंच नाही. गंज हाणली, वाटलं केलं. ते पहिले जुनी माणसं लयच पुढील होती, आता चांगली माणसं आहेत. काय काय म्हातारी तर इतकी इबलीस होती माझं बोलायचं. देवाने शेठजीचं रूप घेतलं. आईसाहेब धर्मपत्नी बनल्या, घागरा वगैरे घातलेला आहे, भारी एखादी सुंदर शेठानी बंद्यासारखी बनली, निघाली. छकडा लगेच तयार. पर तिथंच आली चौकात, आणि आल्या बरोबर सांगाड्याचा आवाज वाजला, घुंगराचा. जवळ आल्यावर वरूनच उडी टाकली त्या वडावरून ह्या गाडी. बैलदाच आपला गाडी थांबली, ते छकडा थांबला आणि उतार खाली म्हणला. ते म्हणलं, पण म्या काय केलंय? की भगवान म्हणतात खाली उतर. ते म्हणलं, म्या काय केलंय? खाली उतर का वडू खाली. देवाने उडी टाकली खाली, आणि त्या बाय छकडीला उतरव. ती म्हणजे छकडीने काय केलं? तुझ्याजवळ काय भिकारा? खरंच देवाजवळ काय नाही आहे, ते सगळं लक्ष्मीच्या ताब्यात आहे. ते उतरेल तर त्याला का वडू. म्हणजे देवाने हात केले, आईसाहेब उतरले, सगळं अलंकार काढून घेत. पाटल्याच्या वेळेला राहिले हातात, त्या पाटल्याही काढका किंवा हात तोडून. ते आईसाहेब म्हणतात, माझ्या भावाने घेतलेले एवढ्या राहती गेले नाही, काढ. घेतल्या पाटल्या, ते गटुडा एवढं झालं. शेठजी भगवान परमात्मा खांद्यावरचं उपकरण काढून पुन्हा त्याच्याकडे टाक. म्हणला, ही उपकरण कशाला, आणि तुझ्याजवळ कुठे बांध आहे काय? म्हणला, ही तुला कसं काय कळलं? तुला कसं कळलं? अरे अनंत ब्रह्मांडात चिठ्ठी के पाव घुंगरू बांधे, वही आता सुनताय, वो आता क्या बाहेर आहे ना. अरे त्याला कळतंय ना हे सगळं. त्याने काय थोडं बांधन निघाला त्या दरोड्यावर. ह्या भगवंताने हात जोडत थांब म्हणजे, तो हे सगळं चालू नाही कशासाठी? ते म्हणलं, काही नाही मला, तुला माहित नाही मला. आमच्या गावात ज्ञानोबराय नामदेव राहिल्या, त्यांची पूजा करायची. ते म्हणजे, कोण आहेत ते ज्ञानोबा? तुला माहित नाही? अरे लय मोठे संत आहेत, साधू आहेत ते. ह्याला कळत नव्हतं. त्यांच्या सेवेसाठी तर थोडं घेऊन आला माझा परमात्मा बायबा. बस देव म्हणते, मग एकच विनंती. ती म्हणला, काय? आम्ही येऊ का तुझ्या बरोबर? आम्हाला बी दर्शन होईल. नको म्हणला तुम्ही. ती म्हणला, का? तिथे गेल्यावर पुढची
तिथं गेल्यावर म्हणशील की ही सगळं सोनं नाणं मग आमचं चाललंय. नाही मग आम्ही बाहेर राहतो तो म्हणजे गावाच्या बाहेर एक देवळ आहे तिथं राह. मग सकाळी तुम्हाला बोलवेल दर्शनाला. काय थाटा माटात खाली पळाने मायबाप स्वागत केलं. असा भव्य मंडप आचार्य लावलेले अख्खं गाव जेवायला सांगितलेलं. चौरंग मांडलेला. माझ्या ज्ञानोबराय नामदेव रायाला 2 चौरंगावर बसवलाय. 10-12 घागरी पाणी तापवलेलं. चंदनाची उटी अंगाला लावलेली. सुगंधी द्रव्य घासू घासू तो आम चोलतोय भगवंताचं. माझ्या ज्ञानोबरायाचं नामदेवरायाचं पाय घासू घासू धुतले. अरे अनंत जन्माची पुण्याई लागते मायबाप साधूचं पाय धुण्याचं भाग्य लाभायला. आणि ते तीर्थ घेतलं त्याने. तीर्थ घेतलं. नेसायला नवी वस्त्र दिली. नामदेवराय वस्त्र नेसत होते आणि माग नजर गेली. महाराजांसाठी एक वेळ टाळ्या. गेली वस्त्र. ते वस्त्र घालून महादेव नामदेवराय बघत होते तर ही जोड म्हातारी आलेली मारोड्याच्या रूपातली. पंढरी रायाला नामदेवरायाने ओळखलं आणि लोटांगणच घातलं. ज्ञानोबरायाने मिठी मारली पायाला. तो तर आश्चर्यचकितच झाला. म्हणलं ज्यांना लुटलंय तीच ही 2 गडी इथं म्हातारी इथं. त्याने विचारलं नामदेवरायाने ही कोण आहे. ती म्हणलं हे आमचं आई बाप आहेत. म्हणलं कुठून मी जो हात मारलाय ते तुमच्याच घरात मारलाय हात. बस परिणाम काय बाय बाप. मग सांगितलं की हे पंढरी राय. पंढरी राय म्हणल्याबरोबर कर कटेवर हा भगवान परमात्मा साक्षात प्रगट झाला. कशाचा परिणाम असतो हा मायबाप. संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडलेला देव भेटला मायबाप. मग हा परमात्मा त्याचं चिंतन कुठं साठवायचं. महाराज म्हणतात हे हृदयाची जी पेटी ना ही केवढी आहे. मुळात हृदय माणसाच्या मुठी एवढं आहे. आतली पोकळी तुम्ही राळा बघितलाय. राळा पूर्वी दिवाळीच्या बारशी दिवशी राळ्याचा भात दूध गोड वगैरे आणि थोडी तुपाची डाळ म्हणजे अति टेस्टी लागतं ते. आता दिवाळी पहिल्यासारखी राहिली नाही. आमच्या लहानपणी काय ते मडकी बांधलेले लाडू बुराई येईपर्यंत खाणायचं. आता कोणी खात नाही काय नाही. यंदा आमचा नातू म्हणला आजोबाचा गाया वावलाय. आता माझं काय वय राहिले का. पण नाताला नाही सांभाळतो तर खातो काय. मुदलावर कमी पण या जाऊ लय प्रेम करावं लागतं नाही बघ. कणकीचा दिवा तेल वाज घातलं न्याला गायच्या गोठ्यात. म्हणला आजोबा गाणं म्हणा. आता मला कधी 60-62 साली म्हणलेली गाणी 2 वळी द्यायला होता ते तेवढ्या म्हणलो. दिन दिन दिवाळी गाया म्हशी ओवाळी गाया कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा आई बाप कोणाचं म्हणलं त्याच्या आई बापाचं
ओवाळायला लागल्यावरती काय गावरान गाय आहेत वय त्या जरशा गायीने दिवाच खाल्ला. आज वा म्हणला हिने तर दिवा खाल्ला, म्हणता ही भारतातली नाही परदेशातून जातात, राष्ट्राचा दिवा खाल्ल्याशिवाय राहायची नाही. म्हणून जुन्या काळामध्ये गाणी तसलीच होती. हे बस खाली परे, हे बाळा बस बस खाली. लय शिस्त आहे रे मोहन भाऊ, बायांना अतिशय शिस्त आहे. लय इतकी शिस्त मी स्त्रियांची नाही कुठं पाहिजे. तुमच्या पायावर दंडवत आहे या म्हाताऱ्याचा माई बाप, इतक्या शिस्तीतून हे एक आवाज शब्द नाही ग. ही सुनेत्रा पवारांनी तुम्हाला शिकवलंय वहिनी का काय कळणार. भारी आहे ग. मला वाटतं हप्ता आला काय लाडक्या बहिणीच 2-2 हप्ते सगळंच मिळायचं. बऱ्याच बाया कमी झाल्या त्याच्यातून. काहीच्याकडे ट्रॅक्टर आहेत, काहीच्याकडे गाड्या येतात. तसल्या बी घुसल्या होत्या त्या 1,500 असं. त्याच्याकडे बरं आहे, त्यांनी कशाला दुसऱ्याच्या ताटातलं घ्यायचं. पण नाही माणसं ऐकत. सगळं आपल्यालाच असं वाटतंय. म्हणून जाऊ द्या. काय बोलतोय राळा. आता राळ्याचं सध्या उत्पन्न नाही, पण राळा लागत्यात अजून. कधी महाग टाकायला परत येताना राळा नाही टाकलं तर भूत होत ती. मग राळा टाकण्याची पद्धत झालं बाबा एकदाच. उपनिषदात शास्त्रात असं म्हटलंय, एका राळ्याचे 1 कोटी तुकडे केल्यावर, काय बोललो मी, एका राळ्याचे 1 कोटी तुकडे केल्यावर त्याच्या एका तुकड्याचा 10वा हिस्सा माईल एवढी पोकळी फक्त हृदयात आहे. ज्याने त्या हृदयाच्या मंदिरामध्ये हरीला साठवलं मायबाऊ, परिणाम काय, त्याची सरणी झाला सफल संसार. विठोबा महाराज शेवटच्या
हा कुणीकडे निघालं झालं काय कीर्तन वेकंबार सोडलंय का काय घरी का सोडाय का म्हातारा वाट बघते खराब बोलायला लावलं शेवटच्या टायमाला इतकं चांगलं बोलून मग काय उपयोग 10 मिनिटं दम काढता येत नाही मी थोडंसं भजन होईल काय सुस्त नाही तू उद्याच्या पंक्तीच वागायला काय सांगायचे का खातं निघायचं त्या माऊलीचं भजन ध्यानातच सोडलं ह्या बायाने कुठून जन्माला आल्या चांगले असेल बाया आता तुमच्याच कुठे आम्ही बी जन्माला आलोय तुमची नारी की निंदा मत करो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान माई तुमच्या मी अगर रागवायला माझ्या नावात सुद्धा आहे मी वयस्कर माणूस आहे 80 वर्षाचा माणूस 2 तास उभा राहतो याची तुम्हाला कदर नाही का काय इतकं नडलंय का मी फार उपाशी फार दलिंदर भिकारच्या पर्यंत मग तुमच्याकडे आलोय धन्याला असलं काही नाही चांगलंय आणि वारखेडून लागतं काय लागतं रे 2 तास काय लागतात ते काय मगच सांगितलं तुम्हाला उग पळत जाऊ नका म्हणजे आता बसा एका जागेवर घ्या समाधी काय मोठी मजा आहे काय ही सल्ला सांगणारी असली आम्हाला ये बघ मी वाचली माझी एकदा जाहिरात पाहिजे पुन्हा पाहायला लागलं माझं बुद्ध्यांक चांगलं आहे ना या वयात माझी काही मती ढासळली नाही काय नाही चांगलं जीवन जागा माय बाबा चांगले संस्कार पडतील ते तुमच्या मुलाला संस्कार म्हणजे तरी काय असतं एका राजाने घोडं घेतलं आणि रस्त्याने चालला शिपायाने घोडं चालू द्यायला एक रस्त्याच्या कडेला आंधळ बसलो होतं ते म्हणलं कसल्या गप्पा हाणतात ते म्हणलं राजाने घोडं घेतलंय कशाला घेतलं मला ते म्हणजे का पाण्यात बसत असलं पाहिजे म्हणला ते म्हणलं घोडं कुठं पाण्यात बसता का रे त्या आंधळ्याला दटविलं ते शिपाया ती म्हणते मला दिसत नाही पण वासावर ओळखलंय की घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे राजाने त्या ज्या मालकाचं घेतलं होतं त्याला बोलवून आणलं आणि त्याला विचारलं हे आंधळ आरोप करतंय की घोडं पाण्यात बसत असलं पाहिजे बसत का तो मालक म्हणला राजे बसत म्हणला पाण्यात अरे मग घोडं कसं काय पाण्यात बसत म्हणलं मी लहान शिंगुरू घेतलं होतं आणि मसाल्याला पाजलं कळतं का मी काय बोलतोय की म्हशीला पेलेली शिंगर ना त्याला नॉलेज नाही रे राजा खोचला म्हशीचे संस्कार पडले त्या घोड्यावर 10 किलो धान्य देऊन टाका म्हणला हा गाडा दुसऱ्या दिवशी बायको बघायला जायचं होतं राजा बायको बघायला निघाल्यावर म्हणला आंधळा नेलं तर परवडलं का गाडी पाठवून आंधळा नेलं मुलगी दिसली होती स्मार्ट होती ललाट भारी होत केस कुरळे होते पिंढऱ्यापर्यंत लांब बवया धनुष्याकृती होत्या डोळे हरणासारखे होते नाक सापेकळी सारखं उठावत गुलाबाच्या पाकळ्या फिरवलेली गाल सफरचंदासारखं कंठशंकासारखं उन्नत छाती अतिशय देखणी मुलगी होती ते राजाला पसंत पडली पण फक्त सल्ला कुणाचा त्याला बोललेलो म्हणजे तो मुलगी कशी काय ते म्हणला मला काय दिसतंय का पण त्या मुलीने जर एखादा हात शरीराचा अवयव माझ्या हातात ठेवला तर मी ओळखेल ही मुलगी कशी ती मुलगी उठली तिने आपला हात त्या आंधळ्याच्या हातात दिला आंधळ्याने 10 मिनिटं सोडलाच ना 10 मिनिटांनी सोडल्यावर सांगितलं ही मुलगी कळवातनीची म्हणजे ही वेश्येची मुलगी लग्न मोडलं त्या राजाने त्या मुलीच्या आईकडे पाहिले आंधळ मुलीवर कसला घाण आरोप करताय तरी तुम्ही गप्प का ती म्हणली माझी मुलगी नाही म्हणजे राजे मला पालावरच सापडली कळवातनीच्या राजा खुश झाला म्हणला 20 किलो धान्य देऊन टाका या आंधळ्याला आणि पटांगणात आल्यावर त्याने विचारलं तुला कसं काय कळलं की ही मुलगी कळवातनीची कोल्हाट्याची वेशेची म्हणून
तो म्हणला खानदानी बाई कधी परपुरुषाच्या हातात हात देत नसते. त्याच वेळेस ओळखलं की ही जात संकरित आहे. असं राजाने तिसरा प्रश्न विचारला. एकच आहे मला, काय माझं भविष्य सांग की. तो म्हणला मग मी जिवंत नाही राहायचो. तुझं भविष्य माझा मृत्यू तिथंच, मारित नाही म्हणला. नको म्हणला पत्रकाराला बोलव. मग वागळे कैलासपुरी वगैरे हे पत्रकार बोलवले. म्हणजे मंत्री आले पाहिजेत. मग शिंदे साहेब आले, एक एकूण तयार बहिणी आल्या, फडणवीस आला, बाकीचे काही किरकोळ मंत्री आले, काही नाशिकात गुंतले, तिकडं राहिले काय गुंतून. मग असे ठराविक आले. आणि म्हणजे एखादा मोकळा राहिलेला मग खडसे आला तिकडून, धनुभाऊ इकडून आला, प्रफुल्ल पटेल तिकडून आला. जमली सगळं गडी तिकडल्या मंत्रिमंडळातलं. आणि पत्रकार पाहिजे म्हणजे एखादी प्रवक्ता. मग चित्रा वाघ आले, म्हणजे ही लईच गार बोलती. मग सुषमा अंधारे आले, हे सुषमा अंधारे म्हणजे एखादा प्रवक्ता पाहिजे. मग ती बन आला, म्हणजे बन बी जरा गार आहे, कडक बोलणारा पाहिजे. मग संजय राऊत आला. सगळं गडी जमा झालं. सांग म्हणले माझं भविष्य. ते म्हणला तू कडून नीच खालच्या थरातला दलिंदर बेकार भंगार आहेस म्हणला. 50 शिव्या दिले त्या आंधळ्याने त्या राजा. असा राग आला त्याला वाटलं आता तलवार काढून ह्याचं मुंडकच हाणावं. पण कॅमेरा मंत्रिमंडळ सगळं जमा झालेलं, हालचाल करता. मग आईकडे बघितलं राजा. मातोश्री म्हणला ही काय म्हणतंय. ती म्हणजे तू माझा नाही. मला लेकरूबाळ होत नव्हतं म्हणून मी गटुडं 9 महिने पोटावर बांधलं म्हणते कपड्याचं. आणि शिपायाला सांगितलं की कुठल्याही फेकून दिलेलं जन्माले घेऊन ये. तेव्हा धारावीच्या झोपडपट्टी खाल्ल्या पुलाखाली तू सापडलेला आहेस म्हणजे. राजा खूप झालं, मारलं नाही. पटांगणात आल्यावर राजाने विचारलं तुला कसं काय कळलं की मी दलिंदर कुळात नाही. म्हणला पहिलं 10 किलो दिलं तेव्हाच वळातला होता. वर्गणी किती दिली त्याच्यावर तुझं कुळ काय आहे ते जमा करायचं असतं माझ्या. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. माऊलीचं भजन झालं 1 मिनिट फक्त. आपण इतक्या प्रेमाने आम्हाला ह्या वयामध्ये बोलवतात, बाबा बोलवतात. महाराजांचं माझ्यावर पूर्वीपासूनचं प्रेम कित्येक वर्ष आपल्या बऱ्याच सप्त्यामध्ये इथे या भूमीवर बी मी मला वाटतं 3-4 का 4थं कीर्तन असतं. गावात 4th आहे ना, 4थं कीर्तन आहे या भूमीवर. म्हणून मला आपण आता थकलोय. मी पुढे येईल नाही येईल माहित नाही मला, पण आता जरा दमल्यासारखं वाटतं. हात कापतो. परवा अंगावरच चहा सांडला. तोर म्हातारी म्हणजे काय झालं मला, हात कापतोय. हात चहा अंगावर सांडून. ते म्हणजे चहा प्याताने हात कापतो, मग पाकिट घेताना बरा कापत ना. चहायला आमच्या घरचीच आमच्या काय करत. आज विनोदी बाब कमी करून एक संत चरित्र मी आपल्या समोर मांडलंय. मायबा विनोद काय माझा स्वभावच आहे. विनोद हा माझा पदवी तीच आहे. पण काय करायचं रोज ऐकून चांगलं ऐकण्यासाठी आजचा दिवस चालवून पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. महाराजांच्या आपल्या माझ्या सगळ्या ताळकरी बांधवांच्या मृदंगाच्या आणि इथंच थांबतो. जय विठ्ठल.